सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर इथं हे कशाचं पाणी होतं किंवा मी हे कशाचं पाणी घेऊन चालले होते झाडांना टाकण्यासाठी। तर हे जे आपण तांदूळ धुतो, डाळ धुतो ना, तर त्याचं पाणी निघालेलं आहे। तर तेच पाणी मी इथं झाडांना टाकत होती। तर त्या पाण्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं झाडांची ग्रोथ चांगली होते, झाडांना पोषण भेटते, झाडांना छान असे टवटवीतपणा येतो किंवा झाडांची जी ग्रोथ व्हायला सुरुवात होते ना, तर ह्या पाण्यामुळे होते। आपण म्हणजे जेव्हा तांदूळ धुतले, डाळ धुतली, तर ते पाणी फेकून न देता असं थोडंसं झाडांना टाकायचं। त्याच्यामुळं छान असे झाडं होतात, टवटवीत होतात, झाडांना एक पोषक घटक भेटतो। त्याच्यामुळं आपण अधूनमधून असं झाडांना म्हणजे असं डाळ धुतलेलं पाणी, तांदूळ धुतलेलं पाणी नक्कीच टाकायचं। त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करणार आहे झटपट। इथं बनवायचा होता मला नाचणीच्या पिठाचा चिला। तर त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं इथं मी कट करून घेते आहे। त्याच्यामध्ये मी कांदा कट केला, टमाटर कट केलं, हिरवी मिरची कट केली आणि सांबार कट करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही बीटसुद्धा आवश्यक वापरा, तसं आपल्याला बीट खावं असं वाटत नाही, पण ह्या पदार्थांमध्ये बीट नक्की टाकायचं। मी बीटसुद्धा नंतर कट केलेलं आहे। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 4 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे रवा आणि तुमच्याकडं जर दही असलं तर दही ॲड करा, नाहीतर मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लिंबू जरी टाकलं तरी पण चालते। थोडंसं पाणी ॲड करून इथं ह्या पद्धतीनं मी थोडंसं ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, म्हणजे सगळं ते एकजीव केलेलं आहे। जे सगळ्या वस्तू कट करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ॲड केला। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 5 मिनटं ते मिश्रण मी सेट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर जो डोशाचा तवा असतो ना, तर त्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं। एकदा जर तेल लावलं तर परत मग नेहमी तेल लावायचं गरज नाही। हा तवाच तसा आहे की त्याच्यावरती एकदा जर तेल लावलं तर डोसेही परफेक्ट होतात आणि असे पदार्थही व्यवस्थित बनवले जातात। त्याच्यानंतर लगेच मी जो आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण लगेच तव्यावरती ॲड केलं। थोडंसं वरतून गाजरसुद्धा मी खिसून टाकलेलं होतं। याच्यामध्ये तुम्ही कोणतेही पदार्थ वापरू शकता, शिमला मिरची वापरू शकता, पत्तागोबी वापरू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। इथं छान असा हा नाश्त्याचा पदार्थ मी बनवून घेतलेला आहे। एकदम हेल्दी ऑप्शन आहे। ज्यांना नाश्ता करायला आवडतो किंवा नाश्त्याचे पदार्थ सकाळी खायला आवडतात तर ते नक्की हे ट्राय करू शकता। हे नाचणीचं पीठ आहे ना, तर आपल्याला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल असते किंवा मिळून जाते। तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी 2 असे चिले बनवून घेतलेले आणि त्याच्यासोबत दही आणि थोडासा सॉस घेतलेला आहे। कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। भेटूया नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय।